संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये थेट सरकारमधील मंत्र्यावर गंभीर आरोप झालेत। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे। वाल्मिक कराड प्रकरणामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला अशी कबुली मंत्री संजय शिरसाट दिली आहे। एक प्रकारे संजय शिरसाट यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची अप्रत्यक्षपणे मागणी तर केली नाहीये ना, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। वाल्मिकमुळे महायुती तणाव, धनंजय मुंडेंकडे अप्रत्यक्ष राजीनाम्याची मागणी, देशमुख हत्येनं सरकारच्या प्रतिमेला तडे गेल्याचा दावा, अवादा खंडणी आणि संतोष देशमुख प्रकरणामुळे महायुती सरकार आधीच संकटात सापडलं। सत्ताधारी आमदारच मंत्र्यांवर गंभीर आरोप करतायत, त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडे जात आहेत। बीड प्रकरणामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला अशी जाहीर कबुलीच मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। तणाव नाही म्हणता येणार, पण तो चिंता करण्यासारखं वातावरण निश्चित होतं। कारण की धनंजय मुंडे आहेत, मंत्री आहेत, धस ज्येष्ठ आमदार आहेत आणि त्या ठिकाणी चाललेलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणाला सर्वजण एकमेकाच्या दंड ठोपटून सर्वजण उभे आहेत, म्हणून हा थोडा तणाव तर निश्चित झालेला आहे, हे नाकारता येणार नाही। बीड प्रकरणामुळे सरकारमध्ये तणाव निर्माण झाल्याची कबुली शिरसाटांनी दिली आहे। बीड प्रकरणामुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। सर्वसामान्य जनता सरकारला सवाल विचारतीये असं शिरसाटांनी म्हटलंय। सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्ष धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आता याच्यावर आता पक्षाच्या नेत्याने सांगितलं पाहिजे, तर आमच्यासारख्याने त्यांना सांगणं योग्य नाही। पक्षाच्या नेत्यांनी काय त्यांना संदेश द्यायचा तो दिला पाहिजे, परंतु आता हे वातावरण निवळलं गेलं पाहिजे एवढं मात्र सत्य आहे। महायुतीसाठी धोक्यात आहे का? महायुतीसाठी महायुतीला फरक धोक्यात नाहीत, परंतु त्याच्यामुळे महायुतीमध्ये सरकारमध्ये असून अशा ज्या घटना घडतायत तर लोक सुद्धा आश्चर्य करतायत की तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारमध्ये असताना असे प्रकार जे घडतायत तर तुम्ही काय करता, हा एक प्रश्नचिन्ह निश्चित आमच्यावर येते। बीड संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणात सरकार चांगलंच अडचणीत आलंय। संजय शिरसाटांनी कबुली देऊन यातलं सत्य बाहेर आलंय। यात सरकारच्या एकूण भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते। आता संजय शिरसाटांनी कबुली देऊन पुन्हा एकदा सरकारकडे बोट दाखवलं नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे। महायुती सरकारचा कारभार सुरू होताच बीड प्रकरणानं सरकारला अडचणीत आणलंय। मंत्रिमंडळातील सदस्याचं नाव या प्रकरणात समोर आल्यानं सरकारसमोर मोठा पेच निर्माण झालाय। शिवसेनेनं थेट मागणी केली नसेल, पण अप्रत्यक्ष का होईना शिवसेनेलाही धनंजय मुंडेंचा राजीनामा हवाय, हे या निमित्तानं अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।